काव्य आता एक क्षणही तिथे थांबू शकत नव्हती. ती पटकन आपल्या गोष्टी उचलून उठली. मला थोडं वॉशरूममध्ये जावं लागेल असं म्हणत ती निघाली. अभिजित म्हणतो, तू परत आलीस की मग आपण मानसी वाड्याच्या प्रोजेक्टवरचं स्पष्टीकरण पुढे देतो. अभिजित तिला थांबवत म्हणाला. काव्य घाईघाईने वॉशरूमकडे गेली आणि लगेचच रुद्र तिच्या मागे गेला. मानसी वाड्याचं काम तू नाकार आत्ताच. रुद्रचा आवाज कठोर होता, जणू तो आपला संताप दाखवत होता. का नाकारू? हे माझं काम आहे, तू मध्ये का पडतोय? काव्य त्याच्याकडे वळून म्हणाली. फक्त त्या नावामुळे, असं म्हणत त्याने तिला भिंतीवर थोपटलं. काय वेडच लागलंय तुला? जसं अभिजित समोर वागला तसं इथेही गैरसमज निर्माण करणार का? आम्ही कामाबद्दल बोलत होतो, तू कुठे गेलास? काव्या रागाने बोलली. काम? तुझ्या डोळ्यातला तो चमक, त्यालाही काम म्हणतेस? रुद्रच्या डोक्यात फक्त अभिजितचे तिला पाहण्याचे कटाक्ष होते आणि त्यामुळेच त्याची पकड अजून घट्ट झाली. तुझ्या मनात गचाळपणा भरलाय म्हणून तुला सगळं तसंच दिसतं. आम्ही खरंच कामाबद्दल बोलत होतो. काव्या चिडली. रुद्रने विश्वास ठेवला नाही. तुला मानसी वाड्याचं काम नाकारायचं नाही? हो, तिच्यासाठी तोच एक मार्ग होता त्यांच्या अंमलातून बाहेर पडण्याचा. ती काम म्हणून ते सोडून द्यावी. ती त्याच्या डोळ्यात डोकावली आणि उपरोधिकपणे हसली. काय झालं, जळतोय? तिला वाटलं तो अजून जास्त रागाने बोलेल, पण त्याने तिच्या डोळ्यात खोल नजर टाकत तीव्रतेने तिच्या ओठावर चुंबन घेतले. काव्य क्षणभर गोंधळली आणि पुढच्या क्षणी ती ड्रेसिंग टेबलासमोर ओढली गेली. तिचं डोकं फिरत होतं. काही वेळानंतर ती रुद्रच्या मिठीत विसावली होती. अचानक तिचा फोन वाजला आणि ती गडबडीत त्याला दूर ढकलून उठली. रुद्रने भुवया एकवटल्या. काव्य गोट चावीत वेळ पाहू लागली. बरेच वेळ झाला होता. 10 मिनिटांपेक्षा जास्त. अभिजितनेच फोन केला होता. माफ करा, मी जरा वेळ वॉशरूममध्ये थांबले. एका जुन्या मैत्रिणीशी भेट झाली होती, काव्याने फोनवर सांगितलं. ठीक आहे, मी फक्त काळजी करत होतो. तू बोलत होतीस म्हणून वेळ गेला. काही हरकत नाही, अभिजित म्हणाला. मी लगेच परत येते. पण हा केवळ गप्पांचा विषय नव्हता. इतका वेळ वॉशरूम अडवून ठेवल्यामुळे आता इतर लोक चिडतीलच. ती उडी मारून जमिनीवर उभी राहिली, पण तिचं पोशाख पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. समोरचा माणूस तिला पाहत म्हणाला, मी सांगितलं ना, अजून थोडा वेळ बोलूया. काय घाई आहे? हे एक कॉकटेल पार्टी आहे आणि तू खरंच? ती त्याच्यावर चिडून म्हणाली. मग परत जाऊन सुरू ठेवूया. त्याच्या खर्चातला आवाज तिच्या कानात घुसला. काव्याला संपूर्ण अंगात एक सळसळ जाणवली. आधीच पाय दुखत होते आणि आता तर ती अजूनच घाबरली. ती पटकन त्याला दूर ढकलून लाजून तडक बाहेर धावली. रुद्रने नाक खसकन वळवले. त्याला आता अभिजितबद्दल चीड आली होती, ज्याने अयोग्य वेळी फोन केला होता. माधव अजूनही वॉशरूम बाहेर उभा होता आणि रुद्रला तसंच बाहेर येताना पाहून स्तब्ध झाला. काव्याजी आता आपले कपडे सरळ करत जागेवर परत आली होती. अधिकच लाजली जेव्हा तिला जाणवलं की अभिजितने काहीच मनावर घेतलं नाही. माफ करा अभिजित, ती म्हणाली. ठीक आहे, पण तुमचा चेहरा खूप गरम वाटतोय. तब्येत ठीक आहे ना? त्याने विचारलं. नाही, काही नाही. काव्याने शांतपणे श्वास घेतला. आपण परत कामावर बोलूया. कृपया रुद्र जे काही बोलला त्याकडे दुर्लक्ष करा. त्याला मानसी वाडा प्रोजेक्ट नको आहे म्हणून तो अडथळा आणतोय. माझ्या माहितीप्रमाणे अभिजितच्या कुटुंबाचे आणि गायकवाड कुटुंबातले जुना वाद आहे, पण मी त्यात गुंतलेलो नाही. मला फक्त उत्कृष्ट डिझाईन करायचं आहे, अभिजितने स्पष्टपणे सांगितलं. मलाही तेच वाटतं. काव्याने मान डोलावली. या सहकार्याबद्दल काहीही लागलं तर नक्की सांगा. धन्यवाद अभिजित, तुम्ही फारच सहृदयी आहात, काव्याने संकोचाने उत्तर दिलं. अभिजितच्या चेहऱ्यावर सौम्य हास्य आले. तुमचं एक सांगू का? दरवेळी तुम्हाला पाहिलं की माझ्या हरवलेल्या आत्या आठवतात. तुम्ही खूप तसंच दिसता. तुमच्या आत्या? काव्याने आश्चर्याने विचारले. हो, लहानपणी त्यांना काही वेळा पाहिलं होतं. आमचं कुटुंब परदेशात आर्किटेक्चर व्यवसायात आहे, पण माझ्या आत्याचं कुटुंबाशी भांडण झालं आणि त्या निघून गेल्या, परतच आल्या नाहीत. त्यांचं नाव काय? ज्योती? मला माहीत नाही, कधी ऐकलं नाही. त्या पण आर्किटेक्ट होत्या का? हो, जर त्या राहिल्या असत्या तर आज एक महान डिझायनर झाल्या असत्या, पण प्रेमात अडकल्या, कुटुंबाशी भांडल्या आणि आता कुठे आहेत माहीत नाही. मी कोणाला माहिती असेल तर नक्की विचारून पाहीन. जर त्या अजूनही आर्किटेक्चरच्या क्षेत्रात असतील तर त्यांच्या नावाचं कुठे नक्कीच काही सापडेल. धन्यवाद. अभिजितला माहीत होतं की हे इतकं सोपं नव्हतं, पण त्याने कृतज्ञतेने मान हलवली.
काव्य दोघं गप्पा मारून निघाले, पण बाहेर पाय ठेवताच काव्याला कामिनीने पकडलं. कामिनी, तू तर रुद्रला शोधायला गेली होतीस ना, इथे माझी वाट काय पाहते आहेस? काव्याने उपहासाने विचारलं. कामिनीने नाक उडत म्हटलं, काय झालं, जळतेस का? मी रुद्रला ओळखते म्हणून. काव्याने ओठ चावले. तिच्या शरीरावर अजूनही त्या माणसाचा सुगंध होता आणि पाय अधिकच दुखत होते. कामिनीने परत टोमणा मारला. आणि काय कमाल केलीस ग, अभिजितलाही वश करून घेतलास. तुला त्याचं एवढं ज्ञान कसं? काव्या म्हणाली, तू अलीकडे अभ्यासच जास्त करतेस वाटतं आणि इंडस्ट्रीचे डिझायनरही ओळखायला लागलीस. तुला काही माहिती आहे का त्यांचं बॅकग्राऊंड? नाही, काय आहे? कामिनीने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. जर माहिती असती तर तुला समजलं असतं की तू त्याच्यासमोर किती सामान्य आहेस. अभिजित हा नुसता डिझायनर नाही, तो देशमुख कुटुंबातील आहे. ते कदाचित भारतात कमी ओळखले जातात, पण परदेशात त्यांचा डंका आहे. तुला वाटतं का तो खरोखर तुझ्यासारखं कोणावर लक्ष ठेवेल? काव्याला खरंच काहीच कल्पना नव्हती या सगळ्यांबद्दल. तिला वाटलं होतं की अभिजित हा एक केवळ नावाजलेला डिझायनर आहे, पण त्याचं कुटुंब एवढं मोठं आणि प्रभावी आहे हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. काव्याने कामिनीकडे कटाक्ष टाकत उपहासाने हसत म्हटलं, म्हणूनच तुला त्यांच्याबद्दल एवढं माहीत आहे. म्हणजे तू त्यांच्या टॅलेंटमुळे नाही तर त्यांच्या श्रीमंतीमुळे आकर्षित झालीस. मी म्हणते, तू कधीच इतकी महत्त्वाकांक्षी नव्हतीस. कामिनीचा चेहरा ताडकन तांबूस झाला. काय बोललीस तू? मी तर तुला इतकं सांगितलं होतं की त्यांच्याशी काही गैरविचार करू नकोस. काव्याने नाकावर रागाने वाकून उत्तर दिलं, माझ्याऐवजी तुलाच कोणी इशारा दिला पाहिजे. तुलाच नेहमी मनात काळे विचार असतात. तू तर रुद्रवर देखील डोळा ठेवला होतास आणि आता मला उपदेश देतेस. रुद्रचं नाव ऐकताच कामिनीच्या डोळ्यात चमक दिसली. ती बोट दाखवत म्हणाली, हा, अजूनही तू माझ्यावर जळतेस. तुला हे सहन होत नाही की माझं आणि रुद्रचं काहीतरी आहे, तो तुला नाही आवडत. यात माझा काय दोष? काव्याने थंडपणे हसून विचारलं. अगं सानियाला माहीत आहे का हे सगळं? तिचा विश्वास अजूनही तुला आहे असं वाटतं. कामिनीच्या चेहऱ्यावर क्षणभर टेन्शन आलं, पण लगेच ती निर्ढावल्यासारखी म्हणाली, माझी धमकी देऊ नकोस. तिला सांगून काहीच होणार नाही आणि रुद्र माझ्या बाजूने असेल तर गव्हाणे कुटुंब काहीच करू शकणार नाही. ती थोडा वेळ थांबली आणि विषारीपणे म्हणाली, तू दुसऱ्यांचा विचार नको करूस, पण तू तुझ्या आजीला विसरलीस आहेस का? ती अजूनही गव्हाणे कुटुंबाच्या देखरेखीखाली आहे. काव्याचे डोळे चमकले. तिने संतापाने कामिनीच्या कॉलरला धरलं. कामिनी, ती तुझीही आजी आहे. एका वृद्ध व्यक्तीला तू कसे काय धमकीसाठी वापरू शकतेस? कामिनीने तिरस्काराने उत्तर दिलं, जर ती खरंच तुझ्यासाठी महत्त्वाची असती तर ती तुझीच आजी झाली असती. मला माझ्या काळजी करणाऱ्या लोकांची कमी नाही. काव्याचा पकड अजून घट्ट झाला. सुरुवातीला वचन दे, तू तिच्या वाटेला जाणार नाहीस. कामिनीने मागे पाऊल टाकलं आणि चुकून मागे असलेल्या एका डिस्प्ले कॅबिनेटवर आदळली. कचाक आवाज आला आणि आतल्या गोष्टी जमिनीवर कोसळून तुकडे झाल्या. हॉटेलमधले कर्मचारी घाबरून तिकडे धावत आले. त्यांनी खाली पडलेल्या गोष्टीकडे बघितलं आणि ओरडले, या वस्तू प्राचीन आहेत. हे काय झालं इथे? त्याआधीच कामिनीने नाटक सुरू केलं. काव्या, तुझ्यामुळे सगळं पडलं. मी तर तुला आधीच सांगितलं होतं, थोडं सांभाळून वाग. काव्यात गोंधळली. ती पलटून म्हणाली, हे काय चाललंय? मी फक्त बोलले तुला, तूच मुद्दाम पाडलं ते. आता माझ्यावर आरोप करतेस? कामिनी संतापून म्हणाली, तू खूप पुढे गेलीस काव्या. तुझी चूक आहे आणि तू त्याचा दोष माझ्यावर टाकतेस कारण तुला हे बनवून देता येणार नाही. काव्याने उत्तर दिलं, तुला जमते तर तूच दे. तुझं नेहमीच म्हणणं असतं ना, आपण एक कुटुंब आहोत, मग कोण देतं याने काय फरक पडतो? तितक्यात कर्मचारी म्हणाले, ज्याची चूक आहे ते नंतर ठरेल, पण नुकसान भरपाई तर द्यावी लागेलच. आम्ही मॅनेजरला बोलवतो, किंमत ठरवूया. कामिनी घाबरून विचारते, किती असेल किंमत? ही वस्तू इथे सगळ्यात महागडी आहे. लाखो नाही, कदाचित कोटीच्या घरात जाईल. कर्मचारी म्हणाले. कामिनीचा चेहरा सुटकासारखा झाला. तिने मनात शिवेची लाखोली वाहिली. इतकी महाग वस्तू अशी सहजतेने ठेवतात का? ती काव्याकडे वळून म्हणाली, काव्या, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मी तुला मदत करू शकत नाही. तुलाच काहीतरी करावे लागेल. काव्याचा राग आता उफाळून आला. कामिनी, तू आता पळपुटेपणाचं नाटक करत आहेस. मी तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करेन. तेवढ्यात रुद्र तिथं चालत येताना दिसला. काव्य थोडेसे अस्वस्थ झाले. बाथरूममधील ती आठवण ताजी झाली. कामिनीच्या मनात मात्र फुलली. रुद्र माझ्यासाठीच आलाय, ती लगेच रडवलेल्या सुरात म्हणाली. रुद्र सर? रुद्रने विचारलं, काय झालं? कामिनी लगेच नाटक करत म्हणाली, तिने एक महाग वस्तू तोडली. आता माझ्यावर दोष टाकते. मला नाही परवडणार. काव्या तिचं ओंगळवाणं विनय पाहून संतापली. रुद्र जर हिच्यावर विश्वास ठेवला तर त्याची दृष्टीच काढून टाकेल. ती म्हणाली, तू म्हणतेस मी तोडलं, मी म्हणतेस तू तोडलंस. खरं कोण?
कामिनी लगेच मध्ये आली आणि गोंडसपणे म्हणाली, काव्या, तू एका वयस्क व्यक्तीशी लग्न केलेस आणि तुझं आयुष्य उदासीन आहे म्हणून माझ्यावर चिडतेस, पण असं खोटं बोलून काही साधणार नाही. काय? रुद्राच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. वयस्क व्यक्ती? तो स्वतः अजून विस्मितच होता. काव्य म्हणाली, माझ्याकडे वेळ नाही तुझ्यावर लक्ष द्यायला. पडलेली वस्ती तुझ्यामुळे होती, जबाबदारी तुझी आहे. कामिनी मनात म्हणाली, रुद्र आता तिच्यावरच आरोप करेल, हॉटेल कसं तिच्यावर खटला चालवेल. पण रुद्र शांतपणे म्हणाला, खरं जाणून घ्यायचे सरळ आहे. वस्तूवर ज्या व्यक्तीचे बोटांचे ठसे असतील ती दोषी. फिंगरप्रिंट चेक करा. सगळं चुकलं. कामिनीचा चेहरा पांढरा फडक पडला.